नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मिठाच्या डब्यात कोणती वस्तू टाकल्याने रातोरात नशीब चमकेल त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी भक्तांनो ही माहिती मनापासून ऐका, पूर्ण बघा व्हिडिओ. ठीक आहे, तर चला बघूया. चांग भलं चांग भलं चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं हा मिठाचा उपाय भक्तांनो जो कोणी करेल त्याच्या सर्व दुःख त्रास दूर होतील. मिठाच्या डब्यात ही एक वस्तू टाकून पहा, नशीब तुमचं उजडेल. तर भक्तांनो, आपल्या घरातील मिठाच्या डब्यात गुपचूप ठेवा ही एक वस्तू. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात पैशाचा पाऊसच येईल. तुमच्याकडे काचेचा किंवा चिनी मातीचा मिठासाठी डब्बा नसेल तर आजच या मिठाच्या डब्याची व्यवस्था करा, ज्यामध्ये भक्तांनो तुम्हाला मीठ भरायचे आहे. कारण आज आपोआप जो उपाय पाहणार आहोत त्या उपायात भक्तांनो शुक्रवारी किंवा सोमवारी मिठाच्या डब्यात एक गुप्त गोष्ट लपवावी लागते. याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिलेले आहे आणि ती गोष्ट मिठाच्या डब्यात लपवताच तुम्हाला तुमच्या मागील गरिबी त्रास समस्यापासून मुक्ती मिळेल. सर्व काही तुमचे संतुष्ट तुम्ही असाल तर ते निघून जाईल, पण तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य मिळेल. भक्तांनो, एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, भक्तांनो, एखाद्या व्यक्तीच्या घरातील मिठाच्या डब्याचा थेट संबंध हा व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीशी असतो. ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे सांगितलेले आहे, लिहिले आहे की एखाद्या घरातील मिठाचा डब्बा रिकामी झाला तर त्या घराच्या परिस्थितीची मोठा फरक पडतो आणि त्या घरातील वस्तुदोषी वाढू लागतो. आपण असं गृहीत धरूया की तुम्ही जर मिठाबाबत काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना समोर जावे लागेल. पण दुसरीकडे जर तुम्ही मीठ घेऊन तंत्रशास्त्रात लिहिलेले उपाय केले तर भक्तांनो विश्वास ठेवा, तुमची तिजोरी पैशाने भरली जाईल. तुमच्याकडे पैसा कधीच कमी पडणार नाही, शिवाय तुमच्यावर संपत्तीचा वर्षावसुद्धा होईल. तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या संपत्तीवर राज्य करतील. भक्तांनो, व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की आजचा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक पूर्ण बघा, न थांबता बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती नक्कीच होणार आहे. तसेच भक्तांनो, तुम्ही जर माता लक्ष्मीचा मान सन्मान ठेवत असाल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त घेण्यासाठी कमेंटमध्ये श्री बाळूमामाय नमः, जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. भक्तांनो, मीठ ही एक अशी साधी गोष्ट आहे आणि मीठ हे जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, पण प्रत्येक व्यक्तीला मिठाचे उपाय कसे वापरावे हे माहीत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्रशास्त्रामधील मिठाचे जे काही उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे तुम्हाला योग्य पद्धतीने केले पाहिजे, योग्य वेळी केले पाहिजे. तुम्हाला माता लक्ष्मीचे वरदान आणि आशीर्वाद नक्की मिळतील. जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडतील. भक्तांनो बघा, तंत्रशास्त्राच्या 54व्या अध्यायात स्पष्टपणे लिहिले आहे की माणसाच्या जीवनात अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते. त्याचप्रमाणे मनुष्याचे जीवन, त्यांचे चांगले आयुष्य मिठाशिवाय पूर्णपणे अपूर्ण मानले जाते. कारण मिठाचा संबंध केवळ घरातील वस्तुदोष असे नाही तर व्यक्तींची आर्थिक स्थितीही दर्शवते. वेद पुराणातही स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरात मिठाचा डबा रिकामा राहिला तर त्या घराला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही आणि ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही भक्तांनो त्या घरात कधीच प्रगत होत नाही त्या घराची. भक्तांनो, तुम्हाला मिठाच्या संदर्भात त्या छोट्या छोट्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांपासून नेहमी मुक्त राहाल. गरिबीपासून दूर होण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या घरात गरिबी पसरलेली असेल, तुमच्या घरातील सर्व व्यक्तींचे एकमेकांशी जमत नसेल, तुमच्या घरातील व्यक्तींना त्यांच्या कामात अनेक समस्या सामोरे जावे लागते, तुमच्या घरातील प्रत्येक प्रगती आशीर्वाद पूर्णपणे थांबले असतील
तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे भक्तांनो. तर तुम्ही गुरुवार वगळता तुमच्या घरातील लादी फरशी पुसत असताना त्या पाण्यात खडे मीठ टाकून फरशी पुसावी. गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात नाही. जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घराला साफ केले तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येते. गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवे तेव्हा घर पुसायचं आहे, साफ करायचं आहे. त्या पाण्यात खडे मीठ आवश्यक टाकायचं आहे आणि त्याच पाण्याने संपूर्ण घर पुसून टाकायचं आहे तुम्हाला. जर तुम्ही असे केले तर तुम्ही प्रत्येक वेळी पुसताना तुमच्या घरात कितीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. तसेच ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते, देवी लक्ष्मी त्या घरात वास करतात, त्या घराची प्रगती होते. आता समजा तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाले असेल तर तुम्ही कठोर परिश्रम करत असाल, कष्ट करत असाल, पण तुम्हाला फळ मिळत नाही. त्यासाठी एक विशेष उपाय आहे, तर मी ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय करायचे आहे, गुरुवारी झोपायच्या अगोदर एक गोष्ट करा. एक साधा काचेचा ग्लास घ्या, त्यात गंगाजल आणि शुद्ध जल घ्या, भरा आणि त्या गंगेच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाकायचे आहे तुम्हाला आणि हा ग्लास लाल कपड्याने वरून झाकायचा आहे. म्हणजेच ग्लासला लाल कपडा बांधायचा आहे आणि हा ग्लास तुमच्या हॉलमध्ये नैऋत्य दिशेला कोपऱ्यात ठेवायचा आहे किंवा तिथे जागा नसेल तर त्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा, हरकत नाही. फक्त आग्नेय कोपरा सोडून तुम्हाला हा उपाय करताना पाणी दर 15 दिवसांनी बदलत राहायचे आहे आणि एक चमचा मीठ त्यामध्ये टाकत राहायचं आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही गुरुवारपासून हा उपाय सुरू केला आणि कायम करत राहिला तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनात जे काही कष्ट करत असाल त्याचे फळ तुम्हाला 100% मिळणार. भक्तांनो, तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल. तसेच भक्तांनो, मित्रांनो, आता आपण जो उपाय पाहणार आहोत, रागीट ग्रहशांती करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. तुमच्यावर शनी दोष आहे, मंगल दोष आहे. या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यातील, तुमच्या कुटुंबातील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली असेल तर तुम्ही काय करावे? फक्त मंगळवारी आणि शनिवारी दही खाताना त्यात चिमूटभर काळे मीठ घ्या, मिक्स करा, मिसळा. भक्तांनो, जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर जो काही शनी दोष असेल, मंगळ दोष असेल तर तुमची 7.5 चालू झालेली असेल तर ती कायमची निघून जाईल. पहा, दोष कधीच काढता येत नाही, पण शनिवारी, रविवारी, मंगळवारी तुम्ही दही खाताना त्यात काळे मीठ टाकून खाल्ल्यास दोषाची तीव्रता नक्कीच कमी होत असते. आता दुर्दैवीपणापासून मुक्त होण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे. तुमचे दुर्दैवी तुमच्यापासून दूर जावे असे तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय करा. हा उपाय केल्यावर भक्तांनो तुमचे नशीब नक्कीच तुम्हाला साथ देईल. पण हा उपाय तुम्हाला गुरुवार सोडून दररोज करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला किमान 21 दिवस करायचा आहे सलग. गुरुवार सोडून दररोज सकाळी 21 दिवस आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाका आणि या पाण्याने आंघोळ करावी. फक्त डोके धुण्यासाठी हे पाणी वापरू नका आणि या पाण्याने सलग 21 दिवस आंघोळ केली तर कितीही दुर्दैवी तुमच्या नशिबात असू दे, त्या दुर्दैवीपासून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि नशीब तुम्हाला साथ देणार भक्तांनो, 100%. तसेच तुम्ही जे काही काम करत असाल त्या कामात तुम्हाला यशस्वीरित्या फळ मिळेल. मिठाबाबत काही लोकप्रिय उपाय आहेत. माणसाने त्या अंगीकारले तर मनापासून केले तर ते आपल्या गरिबावर नक्कीच मात करू शकतात. तो लवकरच श्रीमंत होऊ शकतो. हे मीठ तुमचं रातोरात नशीब बदलू शकतं, लक्षात ठेवा. पण भक्तांनो, हे नक्कीच लक्षात ठेवा, मनापासून आणि विश्वासाने केलेले कार्य हे नक्कीच यशस्वी होते. भक्तांनो, मिठाचा हा पुढचा उपाय चुकवू नका. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. तुम्हाला करोडोंचा खजिना मिळेल, लक्षात ठेवा. हा उपाय मनापासून करा, शांतपणे, आनंदाने करा, खुश होऊन करा. त्याच दिवसापासून तुमचे काम पूर्ण होईल. भक्तांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला बाजारातून साधे मीठ विकत घ्यायचं आहे आणि घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच पूर्व दिशेला आणि दक्षिण दिशेला यांच्यामधील दिशा इथे मीठ तुम्हाला ठेवायचं आहे. हे मीठ सोमवारी आणि कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा अमावस्याला, पौर्णिमेला किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. घराच्या आग्नेय खोबऱ्यात
7 वेळा नीट गोल फिरवा आणि या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे: ओम श्रीम ह्रीम, ओम श्रीम ह्रीम लक्ष्मी भय नमः. आपण हे मीठ काचेच्या वाटेमध्ये ठेवावे. या मंत्राने भक्तांनो ते मीठ सिद्ध करून आपले म्हणजेच 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा 121 वेळा म्हणायचा आहे, 121 वेळा म्हणायचा आहे किंवा 121 वेळा म्हणायचा आहे भक्तांनो. आणि त्या कोपऱ्यात 1 दिवस मीठ ठेवायचे आहे. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भक्तांनो वाहत्या पाण्यात किंवा नदीत तलावात फेकून द्या. भक्तांनो ही तीच दिशा आहे जी तुमच्या समस्या दडलेल्या असतात. तुमची गरिबी लपलेली आहे, तुमच्या यशाचे रहस्य दडलेले आहे, संपूर्ण घराचे सर्व रहस्य या कोपऱ्यात दडलेले आहे. जर तुम्हाला ही ऊर्जा मिळवायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते ठेवलेले मीठ उचलून नदीत फेकून द्यायचं आहे. असे करताच तुमच्या समस्या देखील मिठासोबत धुवून जातात, पाण्यातून वाहून जातात. लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा संदेश मिळून हा उपाय केल्यानंतर नक्कीच पहा की तुमच्या आयुष्यात चमत्कार होतील. तुमच्या आयुष्य नक्कीच बदलेल. शास्त्रानुसार असे मानले जाते की संध्याकाळी मीठ कधीही कोणाकडूनही घेऊ नये किंवा देऊ पण नका. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील मीठ संध्याकाळी दुसऱ्याला देता, जेव्हा तुमच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते, त्याचबरोबर मीठ घेणारी व्यक्ती उद्ध्वस्त होते. म्हणूनच संध्याकाळी मीठ घेऊ नये किंवा द्यायचं पण नाही आणि देऊ पण नाही. भक्तांनो आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा एखादी महिला घराची साफसफाई करते, मिठाच्या पाण्याने दुपारी फरशी पुसते, तेव्हा त्या घरात लक्ष्मीऐवजी अलक्ष्मीचा वास होतो. परंतु भक्तांनो जे घर सकाळी साफ केले जाते, शास्त्रानुसार असे मानले जाते की सूर्य उगवण्यापूर्वी घराची दारे उघडली पाहिजे, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. म्हणूनच भक्तांनो तुम्ही सकाळी दार उघडले पाहिजे आणि ते स्वच्छ केले पाहिजे. पुढील उपाय म्हणजे मित्रांनो भक्तांनो तंत्र मंत्र वाईट शक्ती वाईट नजर हा उपाय केल्याने 2 मिनिटात सर्व काही ठीक होईल. हा उपाय करण्यासाठी थोडेसे साधे मीठ घ्या, त्यात 7 अख्ख्या लाल सुक्या मिरच्या घ्या, कोळशाचा तुकडा घ्या आणि थोडी हळद पण घ्या. आता या सर्व गोष्टी एका कागदात गुंडाळा आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोक्यावरती 7 वेळा फिरवा आणि शांतपणे अंगणीमध्ये ते जाळून टाका. मित्रांनो घरी जाळल्यास तुमचा विश्वास बसेल की संपूर्ण नजर एका मिनिटात निघून जाईल. 100% प्रभावी असल्यास हे सिद्ध उपाय आहेत. हा उपाय वाईट नजरांपासून दूर ठेवतो. जर तुमच्यावर वाईट नजर असेल तर तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. स्वाभाविक आहे, कारण वाईट नजरेमुळे आपण काहीही करत नाही आणि करूही शकत नाही. मित्रांनो पुढचा उपाय म्हणजे एखाद्या शुभ प्रसंगी मिठाचे पॅकेट घ्या, 100 ग्रॅम उडीद घ्या, 50 ग्रॅम तांदूळ घ्या, कोरडे तिखट घ्या, 1 पाण्याची बॉटल घ्या, 100 ग्रॅम मोहरीचं तेलाची बाटली घ्या, 101 रुपये दक्षिणा घ्या आणि पौर्णिमा अमावस्या व शनिवारी मंगळवार गुरुवार हे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. असे केल्यामुळे तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवणार नाही. तुमचा शत्रूही तुम्हाला करोडपती होण्यापासून थांबवू शकणार नाही. भक्तांनो जर तुमच्या घरातील मीठ संपले असेल तर ते दुर्दैवाचे लक्षण मानले जाते. तुमच्या घरात देवी लक्ष्मी तात्पुरता कमतरता असू शकते. आई लक्ष्मी तुमच्या घरातून दूर जाऊ शकते. मिठाचा डबा कधीही रिकामा ठेवू नका. भक्तांनो कळकळीची विनंती आहे, बाजारातून मीठ आणून माता अन्नपूर्णेचे स्मरण करून ते डब्यात भरावे. घरामध्ये रिकामा मिठाचा डबा ठेवणे अधिक अशुभ मानतात. तुमच्या घरात मीठ नसेल तर तुमचे जीवन बेरंग होईल. भक्तांनो तुमच्या घरात मीठ कमी असेल किंवा संपले तर आई अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरातून निघून जाईल. म्हणूनच तुमच्या घरातील मीठ कधीही संपू देऊ नका. भक्तांनो मिठाचे हे सर्व उपाय 100% प्रभावशाली असल्याचे सिद्ध झालेले आहे. भक्तांनो जर तुम्ही कोणाच्या मृतदेहावरून येत असाल तर अशा परिस्थितीत मिठाच्या पाण्याने कपडे धुणे योग्य मानले जातील. जर असे कपडे मिठाच्या पाण्याने धुतले गेले तर ते शुभ मानले जाते, कारण स्मशानभूमीत कोणीही परत येतो किंवा एखाद्या मृतदेहाचे दर्शन घेऊन परत आल्यास असे कपडे अपवित्र होतात. अशा कपड्यात अनेक बॅक्टेरिया चिकटतात आणि वाढतात, त्यामुळे व्यक्ती आजारी पडते, नकारात्मकतेची सावली त्याच्या घरात येते. म्हणूनच असे कपडे मीठ मिसळलेल्या पाण्याने धुवावे,
कारण मिठात जीवाणूंचा नाश करण्याची शक्ती हजारो पटीने जास्त. भक्तांनो, तुमच्यावर शनीची 7.5 असेल, राहू किंवा केतू यांचा प्रभाव असेल तर अशा स्थितीत कुत्र्याला 5 भाकरी थोडे मीठ मिक्स करून खायला द्या. राहू केतू शनी दोष लागत नाही. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दाराजवळ मिठाचे पाणी शिंपडल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते. म्हणूनच आपल्या घरामध्ये मीठ असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या सर्व वाईटांपासून संरक्षण होईल. भक्तांनो, आता लक्षपूर्वक ऐका. आता शेवटचा उपाय सांगतो. हा उपाय तुम्हाला एका क्षणात गरिबीतून राजा बनवू शकतो. अति श्रीमंत व्हाल, लक्षात ठेवा. मित्रांनो, 1 चिमूटभर मीठ, 1 चमचा गव्हाचे पीठ आणि 1 चिमूटभर हळद मिक्स करा. भांडी न वापरता आपल्या तळ हातावर पीठ मळून घ्या आणि याची गोळी बनवून गोमातेला खाऊ घाला. आपणास शक्य असल्यास पौर्णिमा, अमावस्या, गुरुवारी हे करू शकता. यामुळे काय होते भक्तांनो, पहा. माता लक्ष्मी, माता सरस्वती, श्री हरी विष्णू ब्रह्मदेव आपल्या तळ हातात वास करतात. जेव्हा तुम्ही पीठ, मीठ, हळद याची तळ हातावर गोळी बनवतात तेव्हा तुमचा गुरुग्रह बलवान होतो. देवी लक्ष्मी तुमच्या आयुष्यात संपत्ती, समृद्धी, तुमच्या जीवनात कीर्ती प्रदान करते. मित्रांनो, जर तुम्ही मीठ प्रदान केले, दान केले तर तुमचे भूतकाळातील पाप नष्ट होतात. पितृदोष निघून जातो. शनिदेव, राहू दोष, अगदी काल सर्पदोष सुद्धा नष्ट होऊन जातो. काहीही झाले तर दक्षिणा देऊन दान करावे. यामुळे तुम्ही यश आणि प्रगतीकडे वाटचाल करा. भक्तांनो, रविवारी मीठ दान केल्यास भगवान सूर्यदेव प्रसन्न होतात. मंगळवारी भक्तांनो दान केल्यास मंगळग्रह बलवान होतो. बुधवारी दान केल्यास श्री गणेशांचा आशीर्वाद प्राप्त होतो. हे बघा भक्तांनो, मीठ हे किती महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना मिठाचे महत्त्व सगळ्यांना समजून माहिती असलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. तेच मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो आहे भक्तांनो. तसेच भक्तांनो, बुध ग्रह बलवान होतो. गुरुवारी दान केल्यास गुरुग्रह बलवान होतो. शुक्रवारी मिठाचे दान केल्यास माता लक्ष्मी धनवान बनते. भक्तांनो, शनिवारचे मिठाचे दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. मित्रांनो, भक्तांनो, चुकूनही मीठ जमिनीवर सांडून देऊ नका. हे विनाशाचे लक्षण आहे आणि मीठ कमी होणे हे कर्जाचे लक्षण मानले जाते. भक्तांनो, आता मिठाच्या डब्यात अशी कोणती गुप्त गोष्ट लपवावी लागते ज्यामुळे तंत्रशास्त्रात लिहिले आहे, आणि ती गुप्त गोष्ट म्हणजे 2 अखंड लवंग आणि 1 हिरवी वेलची. या 2 अखंड लवंगा आणि 1 हिरवी वेलची मिठाच्या डब्यात लपवताच तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते. भक्तांनो, हा अनुभवसिद्ध उपाय आहे. यामुळे जीवनातील दुःख, त्रास, समस्या, गरिबी, संकट, आर्थिक समस्या या सर्वांपासून मुक्तता आपल्याला मिळते, लक्षात ठेवा. आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धीने आपलं आयुष्य, आपले जीवन भरून राहते. धनवृद्धीसाठी तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे पैसे ठेवता तिथे एक छोटीशी काचेची वाटी, मीठ आणि त्यासोबत एक चांदीचा सिक्का किंवा सुपारी ठेवा. यामुळे आपल्या पैशात सतत धनवृद्धी, पैशाची वाढ होत जाते आणि नेहमी धनलाभ होत राहतो. लक्ष्मीचा वास कायम राहील आपल्या घरामध्ये. यासाठी घरात मित्रांनो, भक्तांनो, तुम्हाला हा अत्यंत चांगला आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला भक्तांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा आणि मला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. भक्तांनो, काही दिवस झाले माझी तब्येत खराब असल्यामुळे माझा आवाज खूप खराब येत आहे, पण त्यातून तुम्ही माझे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार आहे. श्री बाळूमामा प्रसन्न, श्री बाळूमामा प्रसन्न, श्री स्वामी समर्थ, जय लक्ष्मी, श्री बाळूमामाय नमः, ओम बाळूमामाय नमः. हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भरं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भरं.